नाशिकमध्ये 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 2 तरुणींचा मृतदेह घोटीतील भाम धरणाजवळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 4 दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज आहे। त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नाही। तर घोटीजवळील शेनवड शिवारातील डॅमचे पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळील विहिरीत 2 मुलींचे मृतदेह तरंगताना आढळले। मनीषा पारधी आणि सरिता भगत असे मृतदेह आढळलेल्या मुलींची नावे आहेत। या दोन्ही मुली 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले। मात्र त्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी 1 फेब्रुवारी रोजी घोटी पोलीस ठाण्यात केली होती। तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर व तपासाअंती त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं देखील सांगितलं। मात्र नाशिकमधून धक्कादायक अशी बातमी समोर आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकमधून किरण ताजेने आपल्यासोबत जोडले। किरण, आता हत्या की आत्महत्या प्रश्न निर्माण होतोय, कारण दोघींचे मृतदेह इगतपुरीमधील ज्या 2 तरुणी आहेत त्यांचे मृतदेह आढळलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांकडून या संदर्भात शोध सुरू आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण खरं तर या सगळ्या संबंधी आता घोटी पोलिसांकडनं तपास केला जातोय। कांचन पारधी आणि सरिता भगत या दोन्ही तरुणी बेपत्ता झालेल्या होत्या। खरं तर यातील एका पालकांनी या सगळ्या संबंधी घोटी पोलिसांत या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार देखील दिलेली होती। मिसिंगची तक्रार देखील दाखल झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर 4 दिवसांच्या नंतर एका विहिरीमध्ये या दोन्ही तरुणींचे मृतदेह तरंगताना आढळून आले। खरं तर डॅमच्या आउटलेट परिसरामध्ये ज्या वेळेला तिथले नागरिक गेले त्यांच्या निदर्शनास ही बाब आलेली आहेत आणि अखेर 5व्या दिवशी अशा स्वरूपाचे मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। शवविच्छेदन अहवालामध्ये या सगळ्या बाबी स्पष्ट होतील, नेमकी हत्या आहे की आत्महत्या। मात्र दोन्ही तरुणी विहिरीमध्ये आढळून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण झालेल्या आहे। पोलिसांकडनं तपास केला जातोय। नातेवाईकांकडनं देखील या सगळ्या संदर्भामध्ये मिसिंगच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये तपास केला जातोय। त्यामुळे एकूणच या मुली बेपत्ता झाल्या होत्या की त्यांचं अपहरण झालं होतं, त्यांची हत्या झालेली आहे की त्यांनी आत्महत्या केलेली आहे, याचा शोध मात्र आता पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होईल। मात्र नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे। नक्कीच किरण, धक्कादायक अशी घटना या संदर्भात आता तपासाअंती पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।